थरारक. मी शांत यामुळे यार की इमोशनल नको व्हायला, बस त्यामुळे. इट जस्ट दॅट की मला आवडत नाही कॅमेऱ्यासमोर रडायला. मी एवढंच सांगेल की मला रेटिंग विचारू नका, 5 मधून 5 देईल. मला एक पण याविषयी आर्ग्युमेंट नको आहे. खूप सुंदर बनवलेला चित्रपट आहे, रिअली बेस्ड ऑन ट्रू स्टोरी. आणि ज्या पद्धतीने पावसामुळेच्या आणि जेव्हा रियालिटीवर कोणता चित्रपट बनतो. आणि यार मी सगळ्यात जास्त तर क्रेडिट दिला चित्रपटाला व्ही एफ एक्सच्या बाबतीत. म्हणजे मराठी चित्रपटांकडून शिकावा यार बॉलिवूडने पण, की काही काही वेळेला तुम्ही 400-400 करोड बजेट दाखवतात आणि वॉर 2चे व्ही एफ एक्स किती घाण होते. म्हणजे मला सॉरी याविषयी बोलावं लागलं, असं एवढ्या फालतू चित्रपटाचं मी उगीच नाव घेतलं या ह्याच्यात. पण मला अचानक थोडंसं हे झालं की नो वर्ड्स यार. इट्स नॉट अबाउट व्ही एफ एक्स यार, इट्स ऑल अबाउट इमोशन्स, समजा यार. मी ज्या दिवशी याचा ट्रेलर आला होता, मी ट्रेलर बघितल्यानंतर मी याचा रिव्ह्यू नव्हता केला. टीजरचा कदाचित रिव्ह्यू केला होता जेवढा मला लक्षात आहे. ट्रेलरचा रिव्ह्यू नव्हतो करू शकलो. त्यानंतर मी या चित्रपटाचा ॲक्च्युली मी ट्रेलर रिव्ह्यू नंतर करणार होतो, पण मी नंतर एक हे इन्सिडंट काय आहे, काय होता याविषयी वाचलं, नव्हतं माहिती. आणि तेव्हा मी म्हणजे तर मी न्यूज वगैरे त्या मानाने खूप कमी बघणारा व्यक्ती आहे. सो आय एम सॉरी, पण मला नव्हतं माहिती इतका थरारक प्रसंग झालेला, हे नव्हतं माहिती. आणि नंतर मी पुन्हा एकदा ट्रेलर बघितला, म्हणजे पहिले ट्रेलर पाहिला, मग मला कळलं इट्स अ बेस्ड ऑन ट्रू स्टोरी नवीन. आणि त्यानंतर तो इन्सिडंट वाचला, पूर्ण डिटेल यूट्यूबवर काही व्हिडिओज बघितले. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटाचा ट्रेलर बघितला. म्हणजे कारण हा तर फक्त तो ट्रेलर होता आणि ही तर फक्त मूव्ही आहे. रिअलमधलं जी गोष्ट आहे, जे झालं, तो इमॅजिनच नाही करू शकत की ते रिअल झालं आहे. म्हणजे तुम्ही हा विचार करा की जे मी आज बघितलं ते रिअलमध्ये किती वेगळं असेल, किती डेंजर असेल, इमॅजिनच नाही करू शकत ना, पूर्ण गाव. सो त्यामुळे मी बघितल्यावर नाही बोलू शकलो, म्हणजे नाही बोलता आलं मला. म्हणून सुरुवातीला मी एकदम शांत झालो, त्यासाठी सॉरी. काम सगळ्यांनी काय जबरदस्त केलं आहे यार. म्हणजे काही काहींची नावं पण नाही माहिती मला. ते जे एक वृद्ध व्यक्ती आहे, त्यांनी इतकं जबरदस्त काम केलं आहे. म्हणजे नाही फक्त एक असं मी नाही म्हणणार की पर्टिक्युलर फक्त एकच जण. सगळ्यांचं काम खूप सुंदर आहे. डायरेक्शन मस्त आहे. रिअलिस्टिक प्रसंग रिअलिस्टिक वेमध्ये मांडला आहे. कुठेच अतिशयोक्ती नाही वाटत, किंवा कुठेच असं नाही वाटत की आपण चित्रपट बघतो. इनफॅक्ट फील असा येतो की समोर चाललंय, जे की तुम्ही तुम्ही अनुभवतायत ते फॅक्ट रिअलमध्ये. इमोशन्स असले पाहिजे ना मित्रांनो. मेन काय माहिती का, जरुरी नाही की तुम्ही कधी 3Dच यूज करा, किंवा काय ती जपानची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेली काहीतरी जपनीज थिएटर्सचे नाही का, रील्स मीम्स चालतात आजकाल, की डायरेक्टली ते पूर्ण तुमच्या अंगावर येतं आहे वगैरे. म्हणजे काही गरज नाही रे कधी कधी तुम्हाला त्या गोष्टींची. आयमॅक्सचा हे लावा, इफेक्ट दाखवा वगैरे, काही नाही. जेव्हा तुम्ही त्या चित्रपटात एकतऱ्हेने रमतात डायरेक्ट, तेव्हा तुम्हाला कोणत्याच या व्ही एफ एक्स वगैरेची कधी कधी जन्मात गरज नाही पडेल. जर पण तुम्हाला भावना पाहिजे ना, फिलिंग्स असतील तर. एखादा पॉपकॉर्न ऑडियन्स, चला जाऊया, चला चित्रपट बघायला असंच आला आहे, काही त्याला त्या कॅरेक्टर्सची गावाशी घेणं देणं नाही, फिलिंग नाही आहे, बस चला पॉपकॉर्न बिपकॉर्न खाऊन टाईमपास करूया, तसं नाही ना. आणि चित्रपटाचा रिलीज डेट पण आय मस्ट से की जबरदस्त आहे. म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आत्ता खतरनाक तऱ्हेने पाऊस चालूच आहे अजूनही, तो जबरदस्त वेळी. काही काही वेळी पण असं असतं रे की काही गोष्टी ज्या असतात, म्हणजे आता आत्ता रिसेंटच बघा ना तुम्ही, आळंदीलाच 1 महिना आधी किंवा एक वीक आधी बघा ना तुम्ही, किती पाणी पाणी काय काय झालेलं. तर या गोष्टी खूप सिरियस आहेत. आणि ते तर डोंगर, आणि जिथं डोंगर वगैरे असतो तशा टाईपचे गाव, म्हणजे ते त्या गावासोबत जे काय झालं, हसतं खेळतं गाव. नशीब कोणीतरी या गोष्टीवर आलं. म्हणजे
मी सॅल्यूट करतो मराठी इंडस्ट्रीला की इतके सुंदर चित्रपट यावर्षी बनवत आहेत. काही काही असे चित्रपट येतात जे अनवॉन्टेड आहे, पण ते खूप कमी झाले आहे. मराठीत आजकाल प्रॉब्लेम मराठी इंडस्ट्रीचा फक्त हा आहे की एकेका दिवशी 10-10 रिलीज करतात हे. ते तर काही गोष्टी छान आहेत की कधी-कधी प्रीमियर्स असतात मुंबईत, पुण्यात. पेड प्रिव्ह्यूज असतात काही काही चित्रपटांचे. तो एक फायदा आहे. नाहीतर हे पण अवघड आहे बाबांनो, बघणं गोष्टी काही. सो मस्ट वॉच आहे यार. थिएटरला बघा यार. काय बोलू म्हणजे मी काय. आय डोंट थिंक की मला हे म्हणायची गरज पडली. स्वतः बघा यार थिएटरला. अँड आय होप की याचे कलेक्शन्स वगैरे जर दिले मी, बाकी किती चित्रपट आज रिलीज झालेत त्यांचे, तर यात माझं तरी मत आहे की यात हा टॉपवर पाहिजे कलेक्शन वाईज. असं माझं मत आहे, इच्छा आहे. आता होईल नाही होणार ते नाही सांगतायत, पण प्रयत्न करूयात आपण आपल्या तऱ्हेने की हा चित्रपट चांगला चालूत बस. मी मध्ये मध्ये थांबतोय. पहिल्यांदा कोणत्या तरी रिव्ह्यूमध्ये तुम्ही असं म्हणत असाल किंवा बघत असाल, जर तुम्ही मला आधीच फॉलो केलं आहे, की मी थांबतो काय, पॉज काय. कारण काही काही इन्सिडेंट्स जे ते चित्रपटातले मला आठवत आहेत ना, ते खूप वेगळे आहेत रे. म्हणजे काही काही इन्सिडेंट डिस्टर्बच करून टाकतात. म्हणजे विचार करतोय रे मी काही काही गोष्टींचा की हे तर मी चित्रपट बघितला ना, रिअलमध्ये जे चित्रपटात दाखवले त्याच्याहून पण तर वेगळं झालं असेल. सो मी तर एवढं सांगाल, निसर्गाचा रिस्पेक्ट करा यार, तरच निसर्ग तुमचा रिस्पेक्ट करेल. बाकी काय बोलू मी. म्हणजे आजकाल तर कधी पाऊस एकदमच नसतो, कधी पाऊस इतका तुफान येतो की जसं का निसर्ग तुमच्याशी बदला घेतोय का, कधी एकदम दुष्काळवाला फील येतो, कधी इतका डेंजरस पाऊस. म्हणजे असं एक नियमितता तर नाही राहिली यार आता. एक पर्टिक्युलरली असायचं चक्र. आजकाल दिवाळीतही कंटिन्यू पाऊस येतो कधी कधी, कधी कधी एक तर सुरूच लेट होतो. यावेळेला तर जून काहीच नव्हता, ऑलमोस्ट 1-2 दिवस आलेला फक्त. जुलैमध्ये मध्येही तसं हेच होतं. आताही एक येतो मध्ये 2-3 दिवसासाठी, नंतर जो गायब होतो. त्याच्याने मे बी ठीक आहे, रिस्पेक्ट करा नेचरचा, एवढंच मी सांगेल. बाकी 5 आउट ऑफ 5 यार, मी यातला का कमी देऊ मला कळत नाही. कोणते रँकिंग कमी, रेटिंग्स का कमी देऊ. बस एवढंच सांगेल की बघा हा चित्रपट यार, दॅट्स इट. अजून कसं म्हणू मी कोणाला की बघाच. खरंच बघा यार. बाकी तुम्ही जर बघितला असेल तर नक्की सांगा तुमच्या मते हा चित्रपट तुम्ही म्हणजे तुम्हाला कसा एक्सपिरियन्स होता. व्हिडिओला शेअर करा यार मित्रांनो. मी आपण नाही करणार, कोण करणार आहे प्रमोट फिल्मला. लव यू, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.